नमस्कार. प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त तर्रीदार झणझणीत अशी गावरान पद्धतीची ढाब्यावर मिळते तशी अस्सल चवीची अंडा करी बघणार आहोत. ह्या भाजीचा तुम्ही रस्सा बघा, खूप छान एकसारखा आहे. यातली ग्रेव्ही वेगळं किंवा पाणी वेगळं असं नाही आहे. एकसारखेपणा आहे ग्रेव्हीमध्ये. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स पण मिळत राहतील. नॉर्मली आपण जशी अंडी उकडवतो पाण्यामध्ये तशी इथे 10 अंडी मी उकडून घेतलेली आहे आणि त्यावरची जी साल आहे ती काढून घेतली आहे. आता त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला ही अंडी जी आहे ना ती आपल्याला तेलामध्ये फ्राय करायची आहे. तर तेलामध्ये एकदम फ्राय करताना ही तेलामध्ये फुटू शकतात किंवा तेल उडू शकतं. त्यामुळे असं आपल्याला फोर्कच्या मदतीने अंड्यावर होल करून घ्यायचं आहे किंवा टूथपिक असेल किंवा एखादी काडी असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही अंड्यावरती होल करून घेऊ शकता. तर प्रत्येक अंडा इथे मी पोक करून घेतला आहे. त्यानंतर कढाईमध्ये साधारण 5 ते 6 मोठे चमचे तेल घेतलेले आहे आणि ह्या तेलावरनं आपण हे अंडी जे आहे ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत, छान गोल्डन लालसर रंग येईपर्यंत. तर बघा, खूप छान लालसर रंग आलेला आहे. खरपूस अशी ही अंडी जी आहे ती फ्राय झालेली आहे. आता आपण तेलातनं निथळून काढून घेऊयात आणि बघा, सर्व अंडी फ्राय होऊन तयार आहे. शिल्लक तेलामध्ये आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. तर अर्धा चमचा जिरं तेलावर फुलू दिलं आहे, 2 तेजपान घातले आणि 2 मध्यम आकाराचे मोठे कांदे बारीक चॉप करून घेतलेत. ते ह्या फोडणीमध्ये आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्तीचं वापरते. तेलाचं प्रमाण तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता, पण ढाबा असलेला अंडा करी आहे त्यामुळे तेल किंवा तरी याला छान आलीच पाहिजे. कांदा परतून झाल्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आणि कोथिंबीरीच्या काड्या यामध्ये चिरून घातल्या. त्यालासुद्धा खूप छान फ्लेवर असतो. त्यानंतर एक मोठा चमचा ठेचलेलं आलं लसूण घातलं किंवा आलं लसणाची पेस्ट. कांदा छान परतून घेतला आहे. तर बघा, तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये आता सुखे मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट, जी की रंगाला लाल आहे आणि चवीलाही तिखट आहे. एक मोठा चमचा मटण मसाला घातला आहे. याऐवजी तुम्ही गरम मसाला घेऊ शकता किंवा कांदा लसूण मसाला किंवा कुठल्याही आवडीचा मसाला घेऊ शकता. अर्धा चमचा यामध्ये धने पूड घातली आहे. आता मसाले हलकेसे परतून घेतल्यानंतर यामध्ये 3 मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरे यामध्ये टाकली आहे. त्यानंतर ग्रेव्हीला छान दाटसरपणा, एकसारखापणा येण्याकरता यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घातलं आहे आणि बेसन पीठ ग्रेव्हीबरोबर छान मिक्स करत आपल्याला शिजून घ्यायचं आहे साधारण 3 ते 4 मिनटासाठी. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं. तर जवळजवळ ही ग्रेव्ही मी 5 मिनटासाठी आता परतून घेणार आहे. तोपर्यंत इथे फ्राय केलेली अंडी जी आहे ना ती अशी 2 भागांमध्ये आपल्याला कट करून घ्यायची. करीसाठी अख्खी अंडी आवडत असेल ना तर अख्खी ठेवू शकता. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर पाणी घालताना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करायचा. रस्सा बघून घ्या अगोदर आणि थोडंसं मला घट्ट वाटत होतं त्यामुळे आणखी यामध्ये मी कोमट पाणी घातलं आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. तरी बघा, खूप छान सुटलेली आणि रंगसुद्धा हळूहळू खूप छान येतो आहे. आता छान खळखळून उकळल्यानंतर हा रस्सा वरतून फेसाळलेला दिसेल आणि यामागे पूर्ण तरी दडलेली आहे आणि थोड्या वेळानंतर हे जे रस्सा आहे ते छान शांत झालं की छान तर्री सुटेल. आता 5 मिनटासाठी हा रस्सा उकळून घेतल्यानंतर यामध्ये अंड्याचे फ्राय केलेले आपल्याला काप घालायचे आहेत आणि त्यानंतर कोथिंबीर घातली आहे. अंडी टाकून साधारण 5 मिनटासाठी ही करी मी किंवा भाजी छान उकळून घेतली आणि तयार आहे चमचमीत तरीदार अशी गावरान पद्धतीची आपली अंडा करी. बघा, अस्सल ढाबा स्टाईल ही अंडा करी दिसत आहे. ह्या अंडा करीचा तुम्ही रस्सा बघा, छान एकजीव आहे, एकसारखा आहे. यामधलं पेस्ट वेगळी किंवा पाणी वेगळं असं नाही आहे. तर भाकरीसोबत अप्रतिम बेत होतो. नक्की करून बघा. रेसिपी कशी झाली हे कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटूया अशीच एका छानशा मस्त रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.